परमपूज्य परम आदरणीय गोंदेकर बाबा यांच्याकडून आशीर्वाद म्हणून आमच्या भजन मंडळाला 100 रुपयाची भेट मिळाली. त्यांना भजन मंडळाच्या साष्टांगाचा दंडवत. असाच तुमचा आशीर्वाद आमच्यावर असला पाहिजे हेच त्या परमेश्वराच्या चरणी मागणी. आणि म्हणून त्या आई वडिलांसाठी एक सुंदर गीत देतो. सन्मान्य आदरणीय अशोकजी मेसरा आपले काकाजी अशोकजी मेसरा उत्तम वीरखंडी यांच्याकडून आमच्या भजन मंडळास 50 रुपयाची भेट मिळाली. आशीर्वाद म्हणून त्यांना भजन मंडळाच्या साष्टांगाचा दंडवत. आणि म्हणून सगळ्याचे जन्मदाता आई वडील आणि त्यांच्याकरिता सुंदर भजन. आई वडील काय असते आणि म्हणून अरे ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, जसे ज्याला आई वडील नाही त्याला विचारा आई वडिलाची किंमत काय असते. आई वडील काय असते, आई वडिलासारखी माया कोणीच देऊ शकणार नाही. वरवर हात दाखवतील पण काही मतलब नाही म्हणून आई वडिलाकरिता सुंदर भजन. हा हा श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. वही है मेरे अजी सोना नको चांदी नको नको मला पैसा. सोने नको चांदी नको नको मला पैसा. अजी आई वडील हवे जीवनात नको मला पैसा.
पाहिजे जास्त आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराकरिता त्या परमेश्वराचे सुद्धा आपल्याला भजन पूजन करायचे आहे, पण त्या आई वडिलांचे सुद्धा एक गुणगान म्हणून सुंदर एक छोटस गीत. आणि म्हणून नको मला हे माझ्यासाठी काय अजी सदा हसत राव माझे बापरान माय मागते वरदान मागते वरदान. नको मला हे माझ्यासाठी काय सदा हसत राव माझे बापरान माय मागतो वरदान मागतो वरदान. आणि म्हणून अरे मुलास जन्म घालताना काय वडिलाचे काय पुण्य हो. 9 महिने कितीतरी दिवस ती आई आपल्या पोटाशी गोळा वागवते आणि असंख्य दुःख तिच्या जीवाला होत असतात हो. आणि तरी त्या पोटाला गोळा असल्याप्रमाणे त्या मुलाला आपल्या खुशीमध्ये ठेवते. आई उपकारते आईचे. आणि आमचे काकाजी आधीचे बाळाजी खाते मुक्काम चिरवा या पंथाची आम्हाला माहिती देत असतात. आणि भिक्षा घ्यायच्या अगोदर आम्हाला सांगायचे की हा पंथ आपला कसा आहे काय आहे. अमृत त्यांची वाणी होती. त्या यात्रेच्या वर्गणी करिता आमच्या घरी यायचे तेव्हा आम्हाला सांगायचे की आपला हा पंथ कसा काय. आणि त्यांचे आचरण आम्हाला पटायचे. आज त्यांनी दीक्षा घेतली पण शेवटी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला बोलवू आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही या भंडारा गावामध्ये आलो. तर आपल्या या जीवाला आई वडिलांचे सुद्धा तर काही आधारस्तंभ सुद्धा असते त्यांच्यामुळे सुद्धा आपलं नाव मोठं होते. आणि म्हणून मला काय म्हणायचं वडिलाचे गुण काय सांगू शब्द नाही असे काय मानू. आई वडिलाचे गुण काय सांगू शब्द उरत नाही असे काय मानू. आई वडिलाचे गुण काय सांगू शब्द उरत नाही असे काय मानू. साक्ष ठेव
प्रेम करे अजीब से पिता कहते हैं